सिद्धटेक येथील सिद्धिविनायक गणपती हा अष्टविनायकांमध्ये दुसरा मानला जातो। येथे गणपतीची पूजा अर्चना त्याच्या प्रमुख रिद्धी सिद्धी गणेश स्वरूपात केली जाते। नेमका असं का आहे, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे आणि काय आहे पौराणिक कथांशी यांचा संबंध, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार। पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेव या सबंध विश्वाची निर्मिती करत होते, तेव्हा मधु आणि कैटभ या राक्षसांनी त्यांच्याकडून वेद पळवून नेले आणि ते वेद पळवून नेल्यामुळे सर्व विश्वनिर्मिती आणि बऱ्याच गोष्टी थांबून गेल्या। सर्व कामांमध्ये खंड पडल्यामुळे ब्रह्मदेवांनी विष्णुदेवांकडे जात त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं। विष्णू भगवानांनीही शेवटी कैटभ आणि मधु या दोन राक्षस भावंडांशी युद्ध करायला सुरुवात केली। बराच काळ त्यांचं अखंड युद्ध चालल्यानंतरही युद्धाचा तसा काही ठोस निकाल लागत नव्हता आणि त्यामुळे ब्रह्मदेवांनी विष्णूंना सल्ला दिला की आपण परब्रह्म स्वरूप असलेल्या गणेशाची आराधना करावी आणि पुन्हा युद्धाला सुरुवात करावी। आणि त्यांचा तो सल्ला ऐकून विष्णू भगवानांनी गणपतीची सिद्धिविनायकाची स्थापना एका ठिकाणी केली आणि त्याची पूजा करून विजयासाठीचं त्यांना आवाहन केलं। आणि गणेशाने आशीर्वाद दिल्यानंतर शेवटी मधु आणि कैटभ ह्या दोन राक्षसांशी घनघोर युद्ध झाल्यानंतर त्या दोन्ही असुरांचा विष्णू भगवानांनी वध केला। त्या सिद्धिविनायकाची ज्या ठिकाणी स्थापना केली होती तेच हे ठिकाण सिद्धटेक। आणि आजही असं म्हणतात की रिद्धी सिद्धी स्वरूपामध्ये पूजा केला जाणारा हा गणेश आपल्या भक्तांच्या सर्व इष्ट मनोकामना आजही पूर्ण करतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा व अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलला पाहत रहा। धन्यवाद।